स्वतःचा मिळवण्यासाठीच्या युद्धाला प्रारंभ केला. माझा एक दिवस मागे लोटतोय. हो, युद्धाच्या 12व्या दिवसाची देखील रात्र आली समोर. सूर्य अस्ताला गेला. पण काय या कौरवांना अपयश प्राप्त होत चाललंय. नाही, याचाच विचार विनिमय करण्यासाठी या छावणी दरबारात माझी पावलं वळली. आमचे ज्येष्ठ भ्राता सुयोधन यांचा आशीर्वाद. बंधू दुःशासन तरी नतमस्तक होतोय. पण भारतीय बंधूची अवस्था या युद्धामध्ये त्याची मुद्रा मानच करे. खिन्न वदनानं या विश्वाच्या छाया तडांगणात आज आम्ही तुला पराक्रमात दाखवले. पण आमच्या हाती फक्त येता येते अपयश. म्हणून खचून जाऊ नये. प्रयत्नवादी असावं. सत्ता दादा विचार करतोय मी. 12 दिवस पूर्ण झाले एकही पांडव पडला नाही. मग त्याआधी करण हवा किंवा ते आमचे निर्णय आहे ते योग्य की अयोग्य हे सांगणारी एकच व्यक्ती ते म्हणजे मामा आहे. मग येऊ द्या मामाला. ओम नमो भगवते वासुदेवा. ओम नमो भगवते वासुदेवा. ओम नमो भगवते वासुदेवा. ओम नमो भगवते वासुदेवा. ओम नमो भगवते. ओम नमो भगवते. ओम नमो भगवते वासुदेवा. ओम नमो भगवते वासुदेवा. ओम नमो भगवते वासुदेवा. ओम नमो भगवते वासुदेवा. गोपाल कृष्ण जय गोपाल कृष्ण. आणि याच रथाला असणारे अश्व म्हणजे माझे भाचे. त्या अश्वांचे वागदोरे असे काय उधळले, असे काही खेचले की हा हस्तिनापूर रूपी रथ या गुरुच्या रणक्षेत्रात आणून ठेवलाय. आता एकदा पुन्हा एकदा हे वागदोरे खेचले की हा रथ जय आपल्याच्याने विनम्र होतोय. होईल होईल तुझा कल्याण. पण कल्याण होणार कसं? या क्षणापर्यंत पदरी अपयशात आहे आणि तुम्ही म्हणतात कल्याण होईल. अच्छा शिवधरा काही चिंता तुला नको. तुमचा वाटो मी
विश्वाचा स्वामी करेन काही म्हणता? माझ्या युक्तीनं वा, 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 वा. हेच म्हटलं तुमच्यावर आमचा विश्वास आहे. ज्यांनी आमचं चांगलं पाहिलं ते वाईट वेळ आमचं कसं तुझा नामी करेनच का? याचं कल्याण मी करेन. अहो, चांगल्यानंतर बोलता तुम्ही. मामा तुम्ही म्हणता विश्वाचा साम्राज्य मला मिळेल ते बाजूला राहू दे. हस्तिनापुरावर अधिकार आमचा आहे, बरोबर ना? मग तो आम्हालाच मिळावा म्हणून ते प्रयत्न करत आहोत. अहो, 12 दिवस व्यर्थ गेले युद्धाचे. एकही पांडव भारत जिंकले नाही याचा आम्ही विचार करतो. अच्छा काय हे जे घडतंय ना हे आतापर्यंत तुला अपयश आहे ना हो. याला जबाबदार फक्त तू आहे. कोणी व्हायचा? दादा मला सुद्धा असंच वाटत होतं याला कारण आहे. मी काय याला कारण मला सुद्धा एक वाटतंय. कारण आजपर्यंत मी सुद्धा माझ्या सामर्थ्यावरती युद्ध जिंकण्यासाठी तत्पर होत होतो. मी म्हणत होतो मला हवेत ते युद्धाचे अधिकार, पण दादा नाही. तुम्ही माझ्या पराक्रमाला कदाचित बाजूला ठेवणार. तुझ्यावर माझी शंका नाही, मग पण पितामहाकडे लढण्यात होते. सत्य आहे. द्रोणाचार्यांचं हा, शौर्याकडे हे लढण्यात आहे. सत्य आहे. पण तुम्ही मला हा म्हणतोय सैन्याचे अधिकार याला हवे होते. पण याला दिलं असतं का पहिल्या दिवशी केला असता. तिथं अति महाराजांजवळ तू सैन्याचे अधिकार दिले. त्यांनी काय केलं? तेच बोलतोय. लग्न झालं. हे मान्य, पण त्या अन्नाला चांगल्या नाही. पण हे असंच चालू राहिलं तर काय होईल? नाही वाटला. हे असं चालू राहता कामा नाही. काय करावं लागेल? याच्यासाठी हा? आपण मार्ग निवडायलाच हवा. यश प्राप्त होण्याचा मार्ग आहे. काय मार्ग? हे काय? हा. तू विसरलास. अरे तुझा आहे तुझ्या पाशी. तुझ्या पाशी परी तू जागा विसरलासी. हे युद्धाबद्दल बोलला. काय नाही शिकलो. काय विसरतोय? आतापर्यंत सैन्याचे अधिकार विश्वाला दिले. काही सांगता नाही पडले. ते शरमंजरी पडले. गुरु द्रोणाचार्यांनी 2 दिवस व्यर्थ घालवले. 2 दिवस व्यर्थ. मग? हे का घडतंय? हा? अच्छा हा. अरे शरीराने ते तुझ्या सोबत आहे. शरीराने पण तुझ्यासाठी लढणारा, तुझ्यासाठी झटणारा, हा? कोणी? तुझा कुणीतरी आप्त स्वकीय तुझा मायेचा हवाय आणि तो आहे सुद्धा. माझी स्वप्नपूर्ती करणारा असा माझा आपुलकीचा आहे. कोण? अरे तुझाच भाऊजी विसरला तुझा. आला लक्षात. दादा कोण? सिंधुराज शेंद्राज एकटा व्यक्ती आहे आणि ती माझ्या स्वप्नात साकार करणार आणि यासाठी निर्णय ठरला. उद्याची जबाबदारी सिंधुराज शेंद्र. सिंधुराज शेंद्र. सिंधुराज माझ्या नावाचा जयजयकार होतोय. येवढ्यांचं भलं करायला पावण्यापुढे सरसावलंय. पण सावली दरबाराच्या ठिकाणी माझा नावाचा जयजयकार. कारण कोण मेवणे? या पाहुणे सावली दरबाराची पावलं पडली. प्रत्येक दिवशी युद्ध संपल्यानंतर हा. विचार करण्यासाठी आम्ही शास्त्रीला देतो. पण पहिल्यांदा आपल्या नावाचा जय गौरव. म्हणूनच आश्चर्य वाटू लागलं. याच्या पूर्वी कधी आमच्या नावाचा जयजयकार सावली दरबारात झाला असता. हो. आजच्या दिनी कारण आहे, काय करा? महाराज आपल्या पदवीला पडावा. आपल्या गावात यशाचा मार्ग दाखवणारी एक व्यक्ती आहे आणि ती
समजा मी जबाबदारी दिली तरी या पाहुण्यासाठी तुम्ही काही करू शकता हा निर्णय मी का घेतोय? त्यांच्या मध्ये जबाबदारी दिली तरी गुरु द्रोणाचार्य हे आपल्या वयाचा विचार केला नाही. अरे ज्या गुरुच्या रणभूमीवर शांती घेऊन शत्रूच्या अनेक सैन्याची शिरधरापासून वेगळी करून अरे रक्ताची नदी वाहविली गेली. सुयोधन तुझा राजकीय वाचवण्यासाठी त्याला घोड्यावर आज तू शंका उपस्थित करतोस. विचार केला असता तरी या 2 दिवसात मी पाण्या पृथ्वी झाले असते. आमचा गौरवांचा घात व्हायला सुरू झाला. दुःशासन सिंधुराज जयेंद्र रणभूमीवर तुम्ही उभे आहात. काय सर्वांच्या बाजूला पण गुणगान माताच्या पांडवांच्या तुम्ही गाता. मग पांडवांच्या गुणगान जर तुम्ही गात असाल तर का त्यांचा शेवट करण्यासाठी शब्द तुम्ही उतरत नाही. काय सर्वनाद या द्रोणाचा काय अनुभवला तुम्ही. हे काम ज्या रणभूमीवर तुम्ही उभे आहात प्रत्येक वेळी गाजावळी धनुर्धर तो लांब हाताचा भावल्या आज तुमच्या खेळासमोर आला तर प्रत्येक वेळी बाजूला करण्यासाठी तुम्ही अरे ज्या रणभूमीवर तो धनुर्धारी पार्थाचा कला कौशल्य दाखवतोय त्या पार्थाचा गुणगान केलं म्हणून तुम्हाला पक्षपात वाटले. पण एक विसरला अरे युद्धातील एक नियम आहे. वीर कुणी असू नये जो शत्रू पक्षाचा श्रेष्ठ कौशल्याचा आदर करतो. अरे धनुर्धारी अर्जुन या भूतलावरचा सर्वश्रेष्ठ धनुर्धर हे त्रिकाल कोणी करू शकत नाही. दुसरी गोष्ट सुयोधन तो माझा शिष्य असा त्याचा अर्थ नाही. त्याच्या पराक्रमाची खोली समजली द्रोणानं अनुभवली आहे. अरे ज्या वेळी तो अखंड बाणाचा वर्षाव ज्यावेळी रणभूमीवर करत असतो ते दृश्य पाहता
आणि पराक्रमी योद्ध्याच्या पराक्रमाचं मरण करावं, पण त्याला जागावी पर्याय नाही. संग्रामी व्यक्ती राजीनामी. तिला तुम्ही कुणाचा बंधू नव्हता. तुम्ही आमचे सेनापती आणि पांडवाचे भाई होता. सुयोधन, बरोबर आहे तरी असलं तरी खरी खेळमध्ये तुला शिक्षण मी घडवलंय. अरे एखादा शिल्पकार ज्यावेळी एखादा शिल्प निर्माण करतो आणि ती मूर्ती ज्यावेळी अप्रतिम दिसते त्यावेळी त्याला त्याचा नक्कीच अभिमान आहे. तुम्हा सर्वांना ज्ञान धोरणाने दिले, पण ज्यावेळी जन्मधारी माणसं प्रत्यक्षात ते गुण ज्यावेळी रणभूमीवर उतरतोय त्यावेळी एक गुरु म्हणून आनंदानं ऊर माथा भरून येत आहे. याचा अर्थ आहे कोणाला सणाची धनुधारी बाबाचा सर्वांचा तुमच्या झाला असेल तर तुमच्या तुम्ही पण लक्षात ठेवा. अरे सुयोधन, पांडवांना मारणारा मी कोण आहे, तू कोण आहे? अरे मनात अरे जगत जगत माऊली गोपाळ हस्त ज्याला सारथ्य हाती घेऊन उभा आहे. अरे विश्वात्मा मारण्याचं सामर्थ्य कुणी नाहीये आणि मृत्यू कुणाच्या आज्ञेनं सुधारित नसतोय. मी निकरानं माझं युद्ध करतोय, पण जीत त्यांची होते. हा लढा संपूर्ण केलाय. अधिकार दिले ते घुसवायला आहे, प्रगट करायला आहे, मोठेपणा मिळवण्यासाठी नाही. मी नाही विसरलोय आज्ञाला, पण एक ध्यानी ठेव. या जगात जर कुणी कुणाला अन्न घातलं तर घातलेलं अन्न काढणं हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे. अहो, ते आपल्याला जमतच नाही. हे जर ज्ञात होतं, सेनापती पदाची धुरा का घातली? सेनापती होता का? अधिकाराच्या तोरणानं घेतल्याच्या कला कौशल्य रणभूमीवर दाखवतोय, पण सुदैवानं त्यांच्या बाजूला असेल तर दोष द्रोणाचा नाहीये. अधिकाराला संशय. माहित आहे. जमतलं त्याला उतरून ठेवा. माणूस सुयोधन, मामा शकुनी, सिंगराच्या यज्ञात हा गुरु द्रोण अधिकारासाठी हवाला नाहीये. अधिकारासाठी तुम्ही थोडा ज्ञानवंत व्हा. क्षणभर अपयशाला खचून गेलो, मनामध्ये विवेक हरपला आणि लोकांच्या शब्दाला ताणान गेलो. क्षमा असावी, हे केलेला अधिकार आमच्या हितासाठी तुम्ही स्वीकारावे. नाही तुला बरं. अगोदर लात मारावी आणि नंतर पाय धरावे. आमची आशा होती. अनावधानानं बोललो, प्रसन्न होतो आणि अनावधानानं हे शब्द बाहेर पडले. म्हणून या गुरु द्रोणाला तुम्ही विनंती करता आहात की अधिकार या द्रोणाला ठेवा. पण ही जर विनंती असेल तर हा द्रोण, हा अधिकार पुन्हा आपल्या स्वाधीन ठेवा. पाहुणे, मुखातून शब्द बाहेर पडले त्यांच्या. पहिल्यांदा लात मारावी, नंतर क्षमा मागावी. मी काय म्हणतो, शब्द पुनश्च घेतलं, थुंकलेली थुंकी पुन्हा पुनश्च घेतला. तुम्ही विनंती केलात म्हणून घेतलंय हे लक्षात घ्या. आता आशा आमची तुमच्याकडे आहे. तळणार नाही असं काहीतरी करा. हिंदीला सांगा. एवढ्या दिवस निवडीत करा. चार द्रोणाच्या बाबतीत प्रश्न उभा राहिला. टाकलेला अधिकार पुन्हा द्रोणाला घेतला. त्या द्रोणाच्या मुखातूनच तुम्हाला काय ऐका, गुरु द्रोण हनुमान प्रतिज्ञा देतोय आणि ती भयानक अशी प्रतिज्ञा तोडती माहिती का?
न करे तरी पांडव धर्म नीती पडे नसेल बाबा तर धर्माला जिवंत पकडून सुयोधन तुझ्या स्वाधीन करेल. द्रोणाचार्य समाधान नाही. युद्धात गुरु धड्यापासून प्रतिज्ञा करणार प्रत्येक जण. मी काय केलंय? आणि आमचे गुरु आहात. तेव्हा मला एक सांगा, प्रतिज्ञा जगात कुणीही करतो. पण दानाला दक्षिणा, पराक्रमाला मोक्षे, दिलेल्या समाला उत्सव आणि केलेल्या प्रतिज्ञा ते प्रमाणात आहे. द्रोणाचार्य ज्यानं त्या अनेकांना घडवलंय अनेकांना शास्त्राला समजलंय तो गुरु द्रोण शास्त्राला कायद्याने घडवेल धर्मनियम मोडेल असं तुम्हाला वाटतंय का? मग जी प्रतिज्ञा केलेली प्रतिज्ञा सत्य होणार ऐकायचं मला ज्यावेळेस त्याचा कव्यात केला असं जर घडलं नसेल असं जर घडलं नसेल तर बाळ विधवा राजस्थानात मंत्री जन्म घेतल्याचा महत्त्व या गुरु द्रोणाच्या मामा शकुनी प्रतिज्ञा केली प्रमाण ठेवतात मान्य. एकमेकाच्या हातावर हात देत आहात आणि या तापलेल्या तव्यावर इच्छेची पोळी भाजून खात आहात. एक सूचना करतोय ही तापलेली पोळी खाताना विचार करून खा. होण्याची क्षमता आहे आमची. अशावर अडकेल हे विसरू नको. तुम्ही तुमची जबाबदारी दादा. आणि सुयोधन तुम्हा सर्वांना सूचित करतोय होय. माझ्या अधिकार क्षेत्रात होणारं युद्ध हे धर्मानं व्हायला हवंय. अधर्माचं करण होता नाही. कोणत्या पद्धतीनं करायचं आम्ही ठरवू. माझ्या आज्ञेत होणारं हे धर्मयुद्ध आहे. ते अधर्मानं जर करण्याचा प्रयत्न केला तर एक ठाणी ठेवा. जर तुम्ही म्हणाल की युक्तीचा तळ उठेल त्याप्रमाणे वागेल म्हणजे वारा वाहील त्याप्रमाणे पाठ फिरवणार. एखादं जर चक्रीवादळ निर्माण झालं तर त्या वादळाला मात्र तुमचा सर्वथा शरीर घेऊ नका. या वादळाला देखील थांबवायला नगराला तापविल्याशिवाय तो गणाला वागत नाही.